श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 31 मेला आलेली आहे अधिक महिन्याची पौर्णिमा. अधिक महिन्याला 3 वर्षांनी अशी सुवर्ण संधी आपल्याला मिळते. आपण श्रद्धेने केलेले छोटे उपायसुद्धा धनलक्ष्मीची कृपा मिळवून देतात. पण या दिवशी काय करावे, काय उपाय शुभ मानले जाणार आहेत, तर कोणत्या चुका टाळायच्या आहेत, खूप महत्त्वाचे असते. बरेच लोक पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुळशीसमोर दिवा लावतात, चंद्राला अर्घ्य देतात व लक्ष्मी नारायणाची नामस्मरण करतात. कारण अधिक मास भगवान श्रीहरी यांना समर्पित असल्यामुळे या काळात केलेली पूजा, जप, दीपदान अधिक फलदायी मानले जाते. मग आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत, धनलक्ष्मी कृपेसाठी अधिक पौर्णिमेला कोणते 5 उपाय करावे व घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. चला तर मग कोणते उपाय अधिक महिन्याचे धार्मिक महत्त्व. अधिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. परंतु ती कशी करावी? अधिक मास पुरुषोत्तम काळात केलेले लक्ष्मीनारायण पूजा ही विशेष फलदायी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या पूजेमुळे सुख, समृद्धी, शांतता, धन लाभसाठी त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी हा केलेला उपाय, केलेली पूजा खूप फलदायी आहे. तर आपल्याला हे पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो आपल्याला या दिवशी पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर स्वच्छ अंगण व त्याचबरोबर देवघरसुद्धा स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे. देवघरामध्ये जर माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचे फोटो किंवा मूर्ती असेल तर ते एका चौरंगावर स्थापित करावी व त्यांची विशेष पूजा करावी. त्याचबरोबर गाईचा तुपाचा दिवा लावावा. शक्य असले तर तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावला तरी चालतो. परंतु तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा. अगरबत्ती, फूल अर्पण करावे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुले वाहावी. शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू नामाचे पठण करावे. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करावा व नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत, शिरा यांचा प्रसाद दाखवावा. नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींना, सर्व व्यक्तींना हा प्रसाद द्यावा. धार्मिक परंपरेनुसार घरातील अडचणी कमी होण्यासाठी मदत होते. सुख समृद्धी वाढते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि ही अधिक पटीने फलदायी मानली गेलेली आहे. आता पूजेनंतर आपल्याला संध्याकाळी तुळशीपुढं दीपदान करायचे आहेत. शक्य असल्यास आपण गरजू व्यक्तींना या दिवशी अन्नदान देखील करावे. पूजा करताना घरात वादविवाद, नकारात्मक बोलणे टाळावे. पौर्णिमा म्हणले की देवी लक्ष्मीचे पूजन ही आले. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष मंत्रांचा जप करावा. अधिक पौर्णिमेला अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करू शकतात. त्यातील पहिली गोष्ट, तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशीपुढे किंवा देवघरासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळस विष्णूंना प्रिय आहे आणि दीप सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तुळशीसमोर दिवा कसा लावावा? संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीसमोर रांगोळी काढावी व गाईच्या तुपाचा दिवा लावावा व दिवा लावताना ओम श्री महालक्ष्म्याय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो, म्हणून चंद्र मनाचा कारक मानला जातो. चंद्राला या दिवशी अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्याने मानसिक धैर्य व सकारात्मकता वाढते. अर्घ्य कसे द्यावे? तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घ्यावे. अक्षदा, पांढरी फुले टाकावी. चंद्र दर्शन करून अर्घ्य अर्पण करावे.
अर्घ्य देताना ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा व अर्घ्य द्यावे. यामुळे चंद्रदोष कमी होतो, घरात शांतता राहते, वातावरण शांत असे निर्माण होण्यास सुरुवात होते. शिवाय आपली तिसरी गोष्ट या दिवशी करू शकतात. हा उपाय धनस्थिरतेसाठी अत्यंत फलदायी आहे. हा उपाय कसा करावा तर एका लाल स्वच्छ कापडामध्ये अक्षदा आणि नाणे बांधा. अक्षदा म्हणजेच तुम्हाला माहीत आहे तांदूळ आणि चांदीचे किंवा तांब्याचे नाणं एक घ्यायचं आहे आणि एका लाल कलरच्या पोटली तयार करायची आहे व त्या पोटलीची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून. आणि ही पोटली आपल्या तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. या दिवशी आपण आणखीन एक उपाय करू शकता, तो म्हणजे 5 कवड्या किंवा 5 गोमती चक्राचा उपाय या दिवशी तुम्ही करू शकता. 5 कवड्या व 5 गोमती चक्र घ्यायचे आहे. त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहे व दिवा लावून पूजा करावी आणि हे सुद्धा लाल कपड्यात बांधून ते तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे लक्ष्मी कृपा होते. अशा प्रकारे तुम्हाला या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला जे सांगितलेले 5 उपाय आहे ते तुम्ही नक्की करा. याच्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, पैसा, स्थिरता सर्व काही 100% होणार तुम्हाला याचा लाभ. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करा. जास्तीत जास्त अधिक महिन्यामध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल, जेवढे दान कराल त्याच्या 10 पटीने तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.